मित्रांनो नमस्कार. आपल्याला राबवायचं आहे मिशन आहे आपलं CTT 2026 8 फेब्रुवारी. म्हणजे या 8 फेब्रुवारीचा जो पेपर आहे ना, तोच पेपर आपल्याला काढायचा आहे. आपल्यासाठी आजची तारीख 7 आहे. आजपासून बरोबर आपल्यासाठी 31 दिवसाचा अवधी आहे. 31 दिवसाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. 31 दिवस आहे. 31 दिवसानंतर आपला पेपर आहे. आणि 31 दिवसानंतर हा जो पेपर आहे ना, या पेपर नंतर होणारा कुठलाही TETचा किंवा CTTचा पेपर आपल्याला द्यायचा नाही. म्हणजेच आपलं एकच टार्गेट काय आहे की आपल्याला हाच पेपर काढायचा आहे. यानंतर आपल्याला पुन्हा TET किंवा CTचा अर्ज भरायचा नाही. इथपर्यंत ह्या 31 दिवसामध्ये आपल्याला मेहनत घ्यायची आणि आपण ती घेऊ शकतो. एक प्रॉपर प्लॅनिंग केलं तर 31 दिवसामध्ये सुद्धा आपण यश मिळवू शकतो. मला असं वाटतं की काय केलं पाहिजे. आता यामध्ये सर्वात पहिलं आहे की जर हिचा विचार केला तर मराठी आणि दुसरी 2 भाषा आहेत. एक तर मराठी असेल पहिली, आपली मातृभाषा आहे मराठी, आणि दुसरी भाषा जर आपली हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल. हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल, हिचा आपण तुम्ही एक प्लॅनिंगपूर्वक उतारे यांचा सराव केला असेल, याची अध्यापन पद्धती तुम्ही थोडक्यात पाहून घेतली तरी चालते. पण याला कमीत कमी तुम्हाला दिवस द्यावे लागतील, दिवस ठरवून घ्यावे लागतील. आता 31 दिवस आहे ना, आजपर्यंत जर आपण पुस्तक हातात नसून घेतलं, आता घेत असाल तर तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल. आणि याला 2-4 दिवस हे दोन्ही जे काही भाषा आहेत याच्यासाठी समजा तुम्हाला प्लॅनिंग ना, समजा आपण 31 दिवस आहे, 7-5 35 होतात, 5-6 30 होतात, समजा 6 दिवस येतात, तर तुम्ही 6 दिवस देऊ शकता किंवा याला 5 दिवस देऊ शकता. म्हणजे मराठीला 5 आणि हिंदीला 5. तर याची एवढी गरज नाही. ते दोन्ही विषयावरून 5 दिवस जरी तुम्ही दिले तरी जमेल. नंतर जो विषय मराठी हिंदी झाला, इंग्रजी आपल्या 2 भाषा झाल्या. यानंतर पेडागॉजी विषय, बालमानसशास्त्र आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय मला वाटतो. आणि याला आपण एक आपले म्हणजे दररोज शाळेचा विचार केला तर आपल्याला फार कमी वेळ भेटतो. 10 दिवस तुम्ही याला द्या. याला पेडागॉजीला एखाद्या पुस्तक डिटेलमध्ये वाचा, डिटेलमध्ये याचं रिडिंग करा. TETचं करत असेल तर ते मराठीमधून वाचा TETसाठी, किंवा CTTसाठी जर आपलं मिशन आहे तर याला डिटेलमध्ये वाचा. आणि नंतर याच्या नोट्स, महत्त्वाच्या काही नोट्स असेल त्या काढा, किंवा मिळाले तर त्या नोट्स किमान 2दा तरी वाचा आणि त्याला पुन्हा रिवाइज करा जास्तीत जास्त. यानंतर आपला जो महत्त्वाचा विषय, पुढचा जो विषय आपल्याला पहिल्या पेपरच्या हिशोबाने आपण जर विचार केला तर तो आहे मॅथ आहे, गणित आहे, जो रिझल्ट चेंज करणारा असतो. आणि म्हणून मॅथला सुद्धा आपल्याला एक चांगला वेळ इथं देणं गरजेचं आहे. म्हणजे एक 6 दिवस आपण मॅथला देणं गरजेचे, किमान वाटून द्या असे दिवस तुम्ही. आणि त्याचं काय काय विचारलेले ते पेपरमधलेच, एक्झाममधलेच क्वेश्चन याला सॉल्व्ह करा. एक्झाममध्ये आलेले जे काही क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, ते सोडवा पुन्हा एक्झाम क्वेश्चन सॉल्व्ह करा. यानंतर जो सामाजिक शास्त्र आहे, त्याला तुम्ही EVS वगैरे म्हणता. सामाजिक शास्त्र हा विषय, याला सुद्धा एक आपण 5 ते 6 दिवस याला तुम्ही वाचा, डिटेलमध्ये वाचा. एखाद्या NCERTचे 5-6-7-8चे बुक असेल, किंवा एखादं नोट्स असतील तुमच्याकडे, त्यामधून याला 1-2दा याला रिवाइज करा. 6 दिवस द्या याला. म्हणजे 10-5-15 हे 12 27 दिवस आपले गेले. 31 दिवस आहे आपले. म्हणजे उरलेले जे 5 दिवस आहे, तर मधात जे काही रविवार आहे ना, जे येतात शनिवार रविवार, याच्यामध्ये किमान जे उरलेले 5 दिवस आहे, तर ते पेपर कुठले का होईना, झालेले पेपर असेल किंवा सराव पेपर तुम्हाला मिळाले असतील, तर ते पेपर आवर्जून किमान 5 दिवस याला त्या पेपर सोडवायला द्या. मग त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पेपर सोडवले तरी चालतील. तर मला असं वाटते या पद्धतीने तुम्ही गेलात तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. आणि एखादी, आपण मागे तुम्हाला सांगितलं होतं की टेस्ट सिरीज एखादी आपण जॉईन करायला पाहिजे. एखादी टेस्ट सिरीज लावली असेल तर त्याचा सराव करा. हिंदी आणि ज्या मीडियममधून आपण एक्झाम देत आहे त्याच मीडियमची टेस्ट सिरीज असली पाहिजे, जी आपल्याला निश्चित यश मिळवून देईल. हे खूप महत्त्वाचं आहे. हा यशाचा मार्ग आहे. कारण
लक्षात घ्या, जे काही सिलेबसमध्ये महत्त्वाचं आहे, वेगळ्या कंटेंट आहे, जो पेडागॉजी असते, समाजशास्त्र हा वेगळा वाटतो आपल्याला, तर त्याला आपण वाचणं गरजेचं आहे, त्याला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. आणि नंतर मॅथचे जे एक्झाममध्ये आलेले प्रॉब्लेम आहे ते पाहणं गरजेचं आहे, आणि त्याची मेथॉडॉलॉजी काय आहे, समजा जी काही आहे त्याला रिडिंग करणं गरजेचं आहे, अध्यापन पद्धती समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर आपण एक चांगला टेस्टचा सिरीजचा सराव सातत्यानं जर केला, आत्तापासून 30 दिवस आहे, मी शेवटच्या 4 दिवसात लावली होती TETच्या वेळेस, तर तुम्ही आतापासून टेस्ट सिरीज एखादी जॉईन करा. याच्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये पण आपलं PW असेल, टेक्स्ट बुक असेल, असे इतर अनेक ऑप्शन तुम्हाला मिळून जातील. त्यातून तुम्हाला जे योग्य वाटेल त्याची टेस्ट सिरीज लावा आणि या पद्धतीनं जा. मित्रांनो, निगाहों में मंजिल मचलती रही, गिरे गिरकर भी संभलती रही, हवा ने कोशिश की मगर चिराग आंधियों में जलते रहे. तर आपण सर्व शिक्षक चिराग आहोत. हजारो लाखो विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक आपण असल्यामुळे निश्चितच आपण यामध्ये यशस्वी होणार आहे. पण आपल्याला हीच मिशन CTET 2026 8 फेब्रुवारीचाच पेपर आपल्याला काढायचा आहे. आणि हा पेपर काढल्यानंतर मी पुन्हा TET CETचा कुठलाही फॉर्म भरणार नाही. या मानसिकतेसह आपल्याला याच परीक्षेत यशस्वी व्हायचंय. आपल्या सर्वांना यशासाठी खूप खूप शुभेच्छा. पण आपल्याला हाच पेपर काढायचा आहे हे मात्र आपल्या मनावर बिंबून ठेवा. हे जे 31 दिवस आहे, जीव ओतून थोडंसं याला वेळ द्या कृपया, आणि हाच पेपर काढा. तुम्हाला सर्वांना यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.